नमस्कार, श्रीशाच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल रेसिपी बनवत आहोत। तर यासाठी मी 1 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी घेतले। आता एका भांड्यामध्ये हे पाणी आपण ओतायचे आणि यामध्ये आपण साखर पण टाकायची। आता भांडे आपण गॅसवर ठेवायचे। सुरुवातीला गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची म्हणजे आपली साखर लवकर विरघळते आणि चमच्याने ढवळत राहायचे। तर यामध्ये आपण आता 2 चमचे दूध टाकायचे म्हणजे साखरेवरची मळी निघून जाते आणि आपली साखर घाटीला कलर खूप छान असा येतो। हे मिश्रण एकसारखे ढवळत राहायचे। एकसारखे ढवळायचे म्हणजे आपली साखर घाट खूप छान तयार होते। ते वरचा फेस सगळा आपण काढून घ्यायचा। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता गॅसची फ्लेम थोडी स्लोच ठेवायची आणि मिश्रण व्यवस्थित हलवायचे चमच्याने। ते बघू शकता आपला पाक आता तयार होत चालला आहे। आपला पाक तयार झाला आहे। आता आप्याच्या भांड्यात एक सुती धागा असा ठेवून घ्यायचा आणि हे मिश्रण चमच्याने एक चमचा त्यामध्ये सोडायचे। तर बघू शकताय तुम्ही माझ्या 8 साखर घाट्या तयार झालेत। आता हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर मग आपण साखर घाट्या काढून घ्यायच्या। गरम गरम काढायचे नाहीत, नाहीतर आपल्या साखर घाट्या तुटू शकतात। यामध्ये तुम्ही फूड कलर पण यूज करू शकता म्हणजे आपल्याला ज्या कलरची साखर घाटी पाहिजे तो कलर यूज करू शकता। पण माझ्याकडे कलर अवेलेबल नव्हता त्यामुळे मी नाही घातला। तर बघू शकताय तुम्ही किती छान आपल्या साखर घाट्या तयार झालेत। तर रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।